एवढ्या अंधारामध्ये विकी जातो चाललाय तरी कुठं चला सांगतो मित्र. असणारी मंडळी सकाळी सकाळी उठून जे आहे सकाळ झाल्यावर हे बघा लिंबाच्या काडीचा ब्रश भरून मी निघलो दात घासीत आपल्या दिंडीच्या मार्गाने. मग थोडा वेळ चालून आम्ही पोहोचलो आमच्या नाश्त्याच्या ठिकाणी. 3-4 किलोमीटर अंतर होतं. मग तिथं चहा बी मस्तपैकी बनवला होता आणि तिथं जे आहे सगळे गावकरी मंडळी आमची जमा झालती आणि तिथं पोहे बनवायचा कार्यक्रम चालू होता. पण का नाही तर मला माहित झालं की भजे बनवायला बी चालू. म्हणलं चला मग तिकडे बघायला या बघा इथं गरम गरम कढईमध्ये जे आहे भजे बनवायला चालू इथं. साईडनं कानावर एक आवाज आला की सगळेजण नाश्त्याला बसून घे. मग बघा मी बसलो नाश्त्याला मस्तपैकी इथं नाश्ता चालू आहे. आमची गावकरी मंडळी बरं काही सगळे नाश्ता करून तिथं एक साईडला छोटं बाळ भेटलं. ते म्हणलं तू कुठून आला. त्याला मी तिथं सांगितलं की मी तुझा लहानपणीचा मित्र आहे. तिथून आपल्या दिंडीचं प्रस्थान झालं माड्याकडे. माडा हे जे आहे इथून 7-8 किलोमीटर अंतरावर आहे. मग काय म्हणलं चला चलत निघा. हळूहळू आम्ही चलत निघालो. हे बघा जीसीबी एवढी मोठी इथं काय करायला असं भाऊ. जाऊ द्या माड्यामध्ये इथं बसलो तर इथं जे आहे एक तालीम होती. मग तालीमचा गोळा कोण उचलते बघायचं होतं. एक जण गोळा बी उचलला दोरीवर कोण चढले तुमचा भाऊ विकी जात होतो. काय झालं तुम्हाला बघायचं असलं तर